मला पाठवला असता. आकडा टाक आणि माझा बाप खाली गे. पण कीर्तनाच्या अगोदर 4 वाक्य सांगतो ऐका. एक, पैसा कामा येत नाही. पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. सत्ता क्षणिक आहे. क्षणिक 10 मिनिटात माणूस माझी होऊ शकतो. कधी कधी 10 सुद्धा लय होत्या. एक बंद कर दे मोबाईल. ती स्टिक वाला काढून घे. आणि तुम्ही तर आमचं आयुष्य संपवलं. तुम्हाला लावून द्यायला कॅमेरे बिमेरे लावून द्यायला आपली अडचण नाही, कधीच नाही. ते लोकांसाठीच आहे. पण हे काय करतात, पूर्ण करताना युट्यूबला टाकत नाही किंवा पूर्ण करायचं नाही. इकडलं अर्ध वाक्य घ्यायचं, इकडलं अर्ध वाक्य घ्यायचं, आमच्या ठोकून द्यायचं. हा TRP ना मी आहे लफडे निस्तरायला. आणि यांनी TRP साठी यांना काही वाव्या बिव्या प्रमाण बिरमान काही कळत नाही. त्यांना त्याच्याशी काही समज नाही. त्यांना फक्त चांगली करणारी माणसं डॅमेज कशी करता येतील. तुम्हाला युट्यूब कीर्तन न्यायचं ना, न्या ना, पण युट्यूबला अख्खं टाका ना, लोकांना संदर्भ कळू द्या. तुम्हाला बातमी टाकायची ना, पूर्ण कीर्तन लिहून काढा. रामकृष्ण हरीपासून झालीन सगट आणि 7-8 पानं टाका. कोण नाही म्हणत. ते नाही टाकायचं. आपण म्हणलं ना आता शिक्षणात असं झालंय, यांनी लगेच म्हणायचं इंदुरीकरांनी शिक्षकाची खिल्ली उडवली. ठोका आमच्या. हे डॅमेज करून माझं आयुष्य, मी मायाभोवती आयुष्यभर लफडे. मी उठलो का लफड सुरू, मग का मी मेलोच मिटत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगतो. मला हा विनोद नाही, पण त्या वाक्याचा संदर्भ कळला पाहिजे. माझ्या परत मागे चला आणि कीर्तनाला बोलत जा, तरच कीर्तन कळेल. कीर्तनाला सुरुवात करायची आपल्याला. जी व्यक्तीच्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. बस भजनाला भजन केलं पाहिजे, पखवाद्याला पखवाद. तुकाराम महाराज त्यासाठी आलाच, म्हणून त्यांनी सांगायला अभंग माणसासाठी लिहिलाय. पहिला मुद्दा संपला. याच्यात काही शंका? एनी डाऊट? एनी डाऊट? पर सेकंड इज स्टार्ट. आता ऐका, हा गाथा माणसासाठीच का लिहिला? त्याचं उत्तर, हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ इज कम्प्लिटली झिरो. जगात माणूस वजा केला की जगाची किंमत शून्य आहे. जगात काय, एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज, पण ब्रेन इज सेम. अंडरलाईन, ब्रेन सेम बट कॅपॅसिटी इज डिफरंट. आणि प्रत्येकाच्या मेंदूला एबिलिटी ऑफ थिंकिंग पॉवर इज डिफरन्स. परत नीट ऐका, एव्हरी मॅन हॅज अ रेड कलर ऑफ ब्लड. एव्हरी मॅन has in blood 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. Every blood has a 4 group, A, B, AB, O. And every man has a 2 types of brain. One is small brain and second is broad brain. माईका आता बारीक. प्रत्येकाचं रक्त लाल आहे. प्रत्येकाच्या रक्तात हिमोग्लोबिन आहे. प्रत्येकाच्या रक्ताला 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. प्रत्येकाच्या रक्ताला 4 गट आहेत, ए, बी, ए बी आणि ओ. प्रत्येकाच्या डोक्यात 2 मेंदू आहेत, लहान मेंदू, मोठा मेंदू. प्रत्येकाच्या मेंदूला 3 आवरण आहेत, दृढ आवरण, जालावरण आणि मध्य आवरण. आणि प्रत्येकाच्या शरीराला 10 इंद्रिय आहेत. 10 मानेपासून वर 5 आणि मानेपासून खाली 5. आणि प्रत्येकाच्या शरीराला छिद्रांची संख्या 9 आहे. मोजा, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. पण देव संतांचं म्हणणं आहे 9 आणि देवाचं म्हणणं आहे 10. मोजा 10, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. आणि त्या प्रत्येकाच्या शरीराला छिद्र आहेत. आणि सगळी बसलेली माणसं, स्टेजवरची आजी खाली,
एकाच देवाची लेकर आहेत. रक्त लाल आहे, मेंदू समान आहे आणि सगळे माणसं एका देवाची लेकर आहेत. मान्य? मग सगळी माणसं ज्याने बनवली तो जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं विठू नावाचा एक पाटील आहे आणि तो आपला मायबाप आहे. लागला करण. मग बसलेली सगळी माणसं देव का नाहीत? डोक्याला ताण दिलं तर कळेल. आता बोलावलंय देवाचा अंश नाहीत का? आहे. रक्त समान नाही का? नाही का? आहे. मेंदू समान नाही का? पण सगळी माणसं देवाचा अंश असून देव का नाही? तर त्याचं उत्तर आहे, या माणसांना मी देव आहे याचं ज्ञान नाही. आणि ज्ञानच नाही. एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये एक? म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला बोला पटकन ज्ञान नाही. महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 धरा, दर तासाला एक. मग तुम्हाला कपाट भर साड्या ठेवायची गरज काय? तुम्ही सगळ्या साड्यांमध्ये जगणार आहे का? नाही. मग आपल्याला साड्या किती असावा एवढं सुद्धा शब्द गेला बोंबाला, एवढं सुद्धा ज्ञान नाही. आणि तुम्हाला मला आता गरज कशाची? बस फिट बसलं कीर्तन, या मापात शेवटपर्यंत राहायचं तरच सूत्र बसलं. आता राहू दे रे. ज्ञान सरळ बस तिथे खाली तर उठ. ज्ञान काय होतं, एकदा ऐकणाऱ्यांची लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही. त्याला मध्ये विक्षेप झाला, मग ते कीर्तनाला मजा राहत. बंद करते मोबाईल, ते पायरीवरच. विठाल विठाल विठाला 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 या ठिकाणी सत्कार मूर्ती राजेंद्र बाबूजी दर्डा, ऋषी बाबूजी दर्डा यांचं स्वागत हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख केंद्रेकर सोबत बाबाजी दिडोरे पाटील, विशालजी दिडोरे पाटील या ठिकाणी बाबूजींचं स्वागत केलेलं आहे. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते राजेंद्र बाबूजी दर्डाजी यांचं स्वागत. थोडं मागे नेतो परत पुढे आणतो, करंट लावून देतो. नाही करंट लागला म्हणजे तुम्हाला निर्वास तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. फक्त करंटला काय होतं, मी कीर्तनाला लोकांना थोडंसं बोलायला का लावतो, तर कीर्तनामध्ये थोडी एकाग्रता झाली पाहिजे. आणि एकाग्रता झाली की माणसं एकाग्रतेसारखं दुसरं साधन नाही, दळमळीत होत नाहीत माणसं. म्हणून बोलायचं, नाही तर काय मला बोलता येत नाही असं नाही. पण तुम्हाला बोलायचं का? थोडं मागे नेतो परत पुढे आणतो. 1-2 मिनिटं जातील पण रिवर्स करून देतो. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, गाथ्यातील आहे. गाथ्यात 4092 अभंग आहेत. आजचा अभंग उपदेश आहे, पण जनाला मनाला नाही, जनाला. पहिला भाग, गाथा माणसासाठी का लिहिला? एक त्याला कारण आहे. माणसासाठी का लिहिला? तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम
करायला पाहिजे. फायनल झालं. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवताना रियाज केला पाहिजे, गायकानं अभ्यास केला पाहिजे, गायकानं रियाज केला पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. तुम्ही त्याचं काम केलं पाहिजे. तिसरा मुद्दा आपला कीर्तनातला असा सुरू झालाय की ह्या जगात सगळी माणसं देवाने निर्माण केली, पण देव का नाहीत याचा असं करण लागला. आता ह्या लोकांना नेमकं ज्ञान नाही, ज्ञान नाहीये. ज्ञान यायला काय लागतं? एक एक पायरी पुढे सुरू. आता ज्ञान हे बरे, ज्ञान बरं इतरांचा विषय सोडा, ज्ञान फक्त जास्त कोणाला पाहिजे? एक वाक्य समजा, याच्यामध्ये साधू होण्याची ताकद आहे आणि याच्यामध्ये राक्षस होण्याची ताकद आहे. शरीरामध्ये साधू होण्याची ताकद आहे, राक्षस होण्याची ताकद आहे आणि देव होण्याची ताकद आहे. याला फक्त हा जपत नाही, त्याचं कारण आहे. ऐका, तुम्हाला देव पाहायचा नाही, तुम्हाला देव पाहायचा नाही, तुम्हाला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला तुम्हाला काय लागेल? ज्ञान. बस ज्ञान. आता ज्ञान यायला काय लागतं? जरा तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहेत, जरा 2-3 बारीक ऐका. एक, तुम्ही शरीरा न पिडावे. राजेंद्र दर्डाजींच्या 70व्या अभिष्टचिंतनाला बबनरावांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुम्हाला पहिलं वाक्य सांगतो पाया पडून, सगळं गेलं तर जाऊ द्या, याला जपा, याला जपा. हे केलं ना, तुम्हाला लोकांना तुमचं काहीही घेणं नाही. तुम्ही भ्रमात आहात की आम्हाला लोक मानतात, चुकीचं आहे. हा, लोक आमच्यावर प्रेम करतात, तुझ्या इतका गाढव तूच आहे. लोकांना प्रेम बी. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही पण मेलो, आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं, ते नाही आले तरी कोणीतरी मला काहीच फरक पडत नाही. आपण भ्रमात आहोत आणि अख्खी जनता कशात आहे? भ्रमा. माझे प्रिय, माझी बायको माझ्यावर प्रेम करते. मेंदू कमी झाला तुझा. तुला कोण सांगितलं तुझी बायको तुझ्यावर प्रेम करते? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डोकून पाहिला नाही सीतेनं, डोकून उलटा लांब बांबू काढला. बांबून भाकरी लोटल्या. घे राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे. अरे तू पागल आहे, बंद कर ना ते. बावळट कर तू. ते मागचं बंद कर दे. ते तिकडे तोंड करून बसलं तो बरा. कोण आहे तो? हा विनोद नाही, हा भ्रम आहे. आणि तुम्ही मी सगळे कशाले? भ्रमात. माझे मित्र माझ्यावर प्रेम करतात. आपला मुद्दा चाललाय, याला जपा. हे गेलं ना मला, काही लोकांना घेणं नाही. आपले डोळे क्लिअर तवर टीव्ही चालू आहे. आपले गुडघे क्लिअर आहेत तवर दिंडी चालली. गुडघे गेले, दिंडी खलास. डोळे गेले, टीव्ही मेला. खिसा रिकामा झाला, बँका बुडाल्या. काय करत नाही. काही लोक म्हणतात मला फार मित्र आहे, 5 वाजता वाट पाहतात. पाजायचं बंद कर, ते तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. हा विनोद नाहीये, जरा गांभीर्याने घ्या. याला जपा, याला जपा. एक वाक्य सांगू, ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला. याला का शुगर? याला का शुगर? याला का अटॅक? का वाटतं का 70ची झाली? वाटत? ठेप आहे. शरीर 70च्या मानानं लई फ्रेश आहे एकदम.
कारण खाणं सिस्टमॅटिक आहे, राहणं सिस्टमॅटिक आहे. आपल्यासारखं वडापाव खाऊन दिवस काढायचे हा विनोद नाही. एक याला जपलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? याचा अपघात होऊ नये. आजचं जे कीर्तन आहे हे त्या डिडोरे पाटलाचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं. 24 वर्ष त्या माणसाने ह्या माणसावर एवढं प्रेम केलं की एवढा मोठा कार्यक्रम केला. एवढा मोठा कार्यक्रम एकच शब्दासाठी केलाय, फक्त दर्डा साहेबांवर असणारं प्रेम, बस. बाकी त्याच्यात स्वार्थ नाही. आणि मी 24 वर्ष तोच नियम धरलाय. माझाही स्वार्थ नाही. नाही तर एवढी लोक दर्डा साहेबांना सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते. मग मलाच त्यांनी 10-12 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. विनोदाचा भाग सोडा. ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची कारण आहे. थोडं बोलत जायचं आपल्याला, कीर्तनाला सुरुवात करायची. मी तर म्हणतो 70वा झाला. आपण सगळेजण असं सांगू, राजेंद्रजी दर्डांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. तेव्हा आपल्याकडून व्हावा. आणि ती सेवा बबनराव आणि त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुनबाई, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे कॉलनीमध्ये सगळे, गजानन नगर मधले शिक्षक काय सगळे ज्यांना मदत करीत असतील, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत चाललं होतं अभंग कोणाचा आहे का? पण मी तुम्हाला सांगत होतो आपल्याला देव मिळवण्यासाठी काय करावं लागेल. त्यातलं पहिलं वाक्य आज दर्डा साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला मेन मुद्दे तुमच्या पुढे मांडतो 5-7. एक, याला जपलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हा म्हणा नाही म्हणा, याला जपलं पाहिजे. हे गेलं ना काही खरं. 7 महिने झाले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले. 5 महिने गेले लता मंगेशकर सारखी गायिका गेल्या लोक विसरले. अब्दुल कलामांसारखा शास्त्रज्ञ गेला लोक विसरले. अटल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरले. आणि 2 महिन्यापूर्वी आयुष्यभर आरक्षणासाठी लढणारा विनायक मेटे सारखा माणूस गेला लोक विसरले. उद्या दुपारी इंदुरीकर गेला नाही, जाणार नाही. लोकांना तुमचं काही घेणं नाही. पाया पडतो याला झपा. 2-3 मुद्दे याच्या पुढे मांडतो. याला अटॅक येऊ नये. काय मत आहे तुमचं? आणि एज्युकेटेड लोकांसाठी सांगून ठेवतो, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. उगाच लोक नादी लावीत बसू नका की बोयाला अटॅक आला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? काय नाही, ऍडमिट केला अटॅक. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पेशीच वाढत नाही आणि आपल्याला ऍडमिट केला, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या काढा, तांबड्या भरा, दोन्ही काढा, उचला त्याला. आम्ही गेलो मरून, तू ते काय स्लॅब. अटॅक म्हणजे काय सांगू एका मिनिटात? सांगू का पुढे जाऊ? सांगू. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. याच्यावर तुमचं मत काय? प्रत्येक माणसाला मानसिक तणाव आहे, तणाव. आणि अटॅकचं एकमेव कारण तणाव. प्रत्येकाला तणाव आहे. इथं स्टेजवरचे खाली जेवढे बसल्यात एवढे 10-20 हजार सगळे टेन्शन मध्ये आहेत. काहींना इस्टेट मोकाले पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना झाले ते सुईचे निघले नाही, काहींचे 3-3 सीझन गेले. लग्न जमाना रे जमाना. लग्न जे राहिले तुम्ही जवळजवळ, तुम्हाला आता एकच पर्याय, कोणाचा तरी फोटो ठेवणे. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि लोकांनी त्याचा निगेटिव्ह अप्रोच असा केला
की मुलांना मुलगी मिळत नाही असं निगेटिव्ह अप्रोच केला. माझ्या बोलण्याचा अर्थ उलटा लावला लोकांनी का लोक म्हणली इंदुरीकर म्हणतोय बा मुलांना बायका मिळणार नाही. असं नाही, जिथं क्वालिटी आहे तिथं गिरायक आहे. तुमचा मुलगा PS आहे, तुमचा मुलगा PS आहे रांग लागेल दरवाजात. तुमचा मुलगा SP आहे रांग लागेल. क्वालिटी जिथे क्वालिटी आहे तिथं गिराईक आहे. तुमच्याकडे क्वालिटीच नाही, तुम्हाला तुमच्या बापानं बांधलेलं घर सापडत नाही, कोण पोरगी देईल? दुसऱ्यानं रिक्षात टाकून आणायचं तुम्हाला आणि तुम्ही म्हणायचं मला बायको मिळत नाही. नाही, जिथं क्वालिटी आहे हे बा विद्वान मुलांना पत्नी. तुम्ही MPSC द्या MPSC परीक्षा दिल्या लग्न पाहुणे येतात. तुम्ही परीक्षा तसं नाही टेन्शन आहे लोकांना, टेन्शन. आणि अटॅक येण्याचं तेच कारण सांगतो, ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी आणि थिंकिंग झालंय हाय. थिंकिंग हाय. तुम्ही आता एवढं आपलं मोठं शहर आहे, एवढे लोक 2 वर्ष मास्क वापरत्या, सॅनिटायझर वापरत्या, पण तुम्हाला एवढ्या रोडच्या कडेला कुठं भिकारी मेलेला कोरोनानं पाहिला तुम्ही. त्याची माचची गाठही नाही, त्याची ना आंघोळीचीच गाठ नाही. मग त्याच्याकडे एक आहे काय माहिती, थिंकिंग कमी आहे, इम्युनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपल्याकडे ह्युमिनिटी कमी आहे, थिंकिंग आणि जास्त. थिंकिंग झालं का एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट हॅज ए 4